नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन ब्लॉगमध्ये। मी सध्या आहे देवरुख रत्नागिरी फाट्यावर म्हणजेच कांजीवरा येथे आणि आज आपले रत्नागिरीतील मित्र म्हणजेच क्रांती मित्र मंडळ आज थेट देवरुखात पोहोचणार आहे आणि तुम्हाला थंबनेल पाहून समजलंच असेल आज आपण कुठे चाललो आहे। मित्रांनो, आता आपण आहोत मार्लेश्वर रोडला। आपल्यासोबत आहेत चाटी, कन्या दादा, आम्या गाडी चालवतोय आणि त्यासोबत प्रणव। पुढे आपल्या दोन गाड्या आहेत, त्याच्यात 5-5 जण आहेत आणि आपण 5 जण आहोत। गाडीत बसल्या बसल्या सोडला नाही ना। तर मित्रांनो, आता आपण भगतवाडी गावात या घराजवळ आपल्या गाड्या वगैरे लावलेल्या आहेत आणि आता आपण ट्रेकिंग करत पुढे जाणार आहोत। तर चला मित्रांनो, आपल्या गाड्या इथे लागलेल्या आहेत आणि आता आपण निघालोय लिंगाच्या डोंगराकडे। आपण आपलं सगळं सामान, रेनकोट वगैरे घातलेलं आहे, सगळे रेनकोट वगैरे घालून तयार झालेले आहेत। आता आपण एकत्र जमलो होतो आणि आपण आता निघालोय थेट लिंगाच्या डोंगराकडे। भगतवाडी या गावातून आपला आता ट्रेल सुरू होणार आहे आणि आपण आता रस्ता चुकलेलो आहोत आणि इकडून तिकडून फिरतोय नुसता। हा, रस्ता चुकत इथपर्यंत पोहोचलोय आणि इथे पण आपण रस्ता चुकलोय। कंपास घेऊन या, कसे तरी वरती पोहोचू या इच्छेने आपण आता पुढे निघालोय। माझ्या मित्रांनी मॅगी आणली होती पण टोप राहिला घरी। केळीच्या पानावर बनवायचे। भूक पण लागली आहे, बघूया काय करता येत आहे। रस्त्यामध्ये तुम्ही आजूबाजूला घरं पण बघू शकता आणि तुम्हाला रस्ताही ते सांगतील। चला सूरज घाणेकर ब्लॉग्सचे ब्लॉगर आपल्यासोबत आहेत आणि ते आपल्या ट्रायपॉडचं लॉक आहे ते घरी विसरून आले, त्यामुळे त्यांची परिस्थिती आपल्याला बघायला आणि मिळते। रिमोट आणि खूप वाईट अवस्था आहे। ट्रायपॉड लांब केला की साला हलतोय नागासारखा। भयंकर अवस्था। वाटत नव्हतं मला की मी एवढं अंतर पार करेन। सुरुवात केले ह्या सगळ्यांच्या सेफ्टीसाठी म्हणून मी शेवटला पाठी थांबलोय, पण लिंगाचा डोंगर सर करून राहणार। हर हर महादेव, हर हर महादेव। मोबाईल आणि सगळे मित्रांनो, ही इथल्या गावातल्या लोकांनी लावलेली भात शेती आहे आणि आपण अशाच ट्रेलमधनं चालत जाणार आहोत पुढे पुढे। तर तुम्हाला तेही व्ह्यूज दाखवतो आणि तुम्ही माझ्यासोबत शेवटपर्यंत राहा, तुम्हाला चांगलेच व्ह्यूज बघायला भेटतील। तुम्हाला एक असं वाडा बघायला मिळेल, त्या वाड्याच्या बाजूलाच एक छोटीशी पायवाट आहे, तुम्ही बघू शकता। तुम्हाला दाखवतो मी। मंडळामध्ये बरेचसे लागेल कारण जंगलाचा रस्ता आहे आणि सगळे इथे नवीन। हॅलो चला ते पाहू शकताय घनदाट जंगल आहे आणि घनदाट जंगलातून आपण सैर करतोय आपल्या लिंगाच्या डोंगराच्या प्रवासाकडे। आपल्यासोबत अमयजी पावसकर मंडळाचे करता धरता, जे सगळ्या पोरांसाठी मागे थांबलेत त्यांच्या मित्रांनो, घाणेकर इथे आपल्याला आपली वाट साफ करून देतोय। घर मला दिसलं, मी आल्यावर बोललो ना हेच घर। सगळ्यांसाठी एक रस्ता बनवणारा आपला एक लीडर। जे कोणी येतील ना त्यांनी कृपया असं थोडंफार साफ करत राहा, जेणेकरून जो कोण नंतर येणार त्रास होणार नाही। अच्छा, हमको सिखा दिया। क्रांती मित्र मंडळ आज थेट आहे लिंगाच्या डोंगरावर आणि आपल्या गणपतीचं आगमन तसंच गणपतीची पूर्वतयारी, सगळं डेकोरेशन वगैरे तुम्हाला याच चॅनलवर बघायला मिळेल। त्यामुळे नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।
मित्रांनो तुम्ही बघू शकताय खूप असं घनदाट जंगल आहे, जे मी आजपर्यंत मॅन वर्सेस वाईल्ड या चॅनलवरच बघितलं होतं फक्त, आणि आज मी स्वतः ते अनुभवतोय. तुम्हाला जर ही अनुभवायची असेल तर लिंगाचा डोंगर हे तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन राहील. आता आपण एक अशा ठिकाणी पोचलोय जिथून एक चांगला व्ह्यू आपल्याला बघायला मिळतोय आणि सगळेजण खूप खुश आहेत. आणि आपल्याला आता हा बघा व्ह्यू. मित्रांनो तुम्ही जर इथे येणार असाल तर काळजी घ्यायची. स्वतःची काळजी घ्या. आपल्यासोबत एक मॉस्किटो रेपेलंट किंवा कचरा करू नका. कचरा हे ये बड़ी अच्छी बात कही आप. तुम्ही जर इथे येणार असाल तर तुमच्यासोबत एक मॉस्किटो रेपेलंटसुद्धा ठेवा, कारण का आपल्यासोबत एक माझा मित्र होता, त्यालाही काहीतरी मित्रांनो तुम्ही जर इथे येणार असाल तर तुमच्यासोबत एक मॉस्किटो रेपेलंट ठेवा आणि तुमची काळजी घ्या, कारण तुम्ही बघू शकताय माझ्या मित्राला काहीतरी चावलेलं आहे आणि त्यामुळे तुम्ही स्वतःची काळजी घ्या. मागचा कसा येईल गणू? त्याला जाऊ देतो. 60 लागायची मागे मला जाते त्याच्यावर छत्र्या बित्र्या अडकले जात पडलं बा तुझं. मित्रांनो तुम्हाला इथे खूप जपून पाय ठेवावा लागेल, कारण का प्रत्येक पावलावर एक कठीण परिस्थिती निर्माण होऊ शकते. एका गुफेत चाललोय. आई शपथ काय घनदाट जंगल आहे. पोंचो घेतात पोंचो. याला काला टीका लागलाय कसला नाही काय नाही लागत. काढला काटा आणि हा दमलाय तसा नाट्य करायला लागला. एवढं मी अशा प्रकारे आपला पहिला गडी गारत नाही पहिली लागते नसतर काटाला. आता आपल्याला इकडे एक चढ बघायला मिळतोय आणि मागे आपले सगळे दमलेले आहेत. शेवटचा माणूस आपला येतोय तोपर्यंत आपण थांबूया आणि जाऊया पुढे. इथे मला समजत नाही नक्की खाली बघावं की वर बघावं, त्यामुळे खाली बघितलं आणि वर नाही बघितलं तर वर अडकतोय आणि खाली आपला पाय चुकतोय. त्यामुळे दोन्हीकडे लक्ष ठेवा आणि इथपर्यंत या, सुखरूप या आणि परत रिटर्न जा. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी इकडे बघायला मिळतील. मोराचा आवाज, कोकिळेचा आवाज तुम्हाला इकडे नक्कीच ऐकायला येईल. हा बघा मागून एक प्राणी ओरडतोय. जर इथे येणार असेल तर तुमच्यासोबत एक पाण्याची बॉटल नक्कीच घेऊन या आणि जरासे छोटे मोठे स्नॅक्स किंवा प्रोटीन बार्स, एनर्जी ड्रिंक हे तुमच्यासोबत घेऊन या, कारण एनर्जीची खूप गरज आहे इथे. मला हे डॉक्युमेंटरी करून ठेवाने मला काय समजत नाही. परत यायचं झालं होय. दोरी पाठव काय आपण करवंदाच्या झाडाची टिपाणी तयार करतो. मित्रांनो निसर्गाची एक आपण देणं म्हणू शकतो आपण, आणि एक पेपाटनं बनवलंय आपण करवंदाच्या पानाने. असे कलाकार आमच्या मंडळात आहेत, हे आम्हाला खूप बरं वाटतंय. आता आपण डोंगराच्या एकदम वरच्या टोकाला पोचलोय आणि इथे खूप धुकं आहे मित्रांनो, काहीच दिसत नाही. आता एक आपल्याला चांगली बातमी कळाली आहे, आपण अजूनही अर्धा डोंगर पूर्ण केलेला आहे. अजून आपल्याला अर्धा डोंगर वरती जायचं आहे. त्यामुळे आता हा बघा आपला गडी गारच झालेला आहे. तुम्ही बघू शकता ते मला पण इकडे पाणी दे. बाकीची सगळी पोरं तिकडे. मित्रांनो जसे जसे आपण वर चाललोय तसे तसे पावसाच्या सरीच खूप वाढत चालल्या आहेत. अजून आपल्याला खूप वर जायचं आहे. चला मोबाईल आतमध्ये ठेवतो आता. तुम्ही जसे जसे वर याल तुम्हाला मध्येच असे दगडांच्या मार्किंग सुद्धा बघायला मिळतील. हे बघा
आपले 2 जण तरी यायचे आहेत खालनं, त्यामुळे सगळे आपण इथे वाट बघतोय. नाही दिसणार आहे. वारा सुटला इथे आणि पाऊसही जास्त आहे. धुकं सुद्धा भरपूर आहे, त्यामुळे आपण हळूहळू जाऊया. धुकं थोडं क्लिअर होते मग आपल्याला अजून दिवस बघायला मिळतो. हातात वगैरे काय ठेवू नका. मी बघा कशा आपलं एक डोकं चालवलं आहे आणि ही दोरी गळ्यात लटकवली आहे. हाताचा वापर करून तुम्हाला चढावं उतरावं लागेल, त्यामुळे हातात काहीच ठेवू नका. खूप पाऊस आहे आणि आपण आता एका डोंगराच्या कड्यावरनं दुसऱ्या डोंगराच्या कड्यावरती जातो आहे आणि खूप रिस्की पाऊल वाट आहे. तुम्ही बघू शकताय बघा. सात धबधबे तिथे आपण पोचतोय आणि खूप पाऊस पडतोय. त्यासोबत धुकं पण खूप आहे. तुम्ही इथे बघू शकता लँडस्केप कसा तयार झाला आहे माझ्या मागे. आणि तुम्हाला धुकं क्लिअर झाल्यानंतर लगेचच तुम्हाला व्ह्यू दाखवतो, कारण की आता धुकं आहे. धुकं क्लिअर झाल्यावर लगेचच तुम्हाला 7:35 आम्ही खालच्या गावातून ट्रेकिंगला सुरुवात केली होती आणि आता वाजले 10 वाजता आपण जिथून 7 धबधबे दिसतात, म्हणजे जो आयकॉनिक या लिंगाच्या डोंगराचा पॉईंट आहे तिथे आपण पोचलोय. आणि धुकं पण खूप आहे मित्रांनो, काहीच दिसत नाही. आम्ही प्रार्थना करतोय की लगेचच धुकं क्लिअर व्हावं आणि आपल्याला तो व्ह्यू ज्यासाठी आपण इथे आलोय तो बघायला मिळावा. शेवटच्या टोकापर्यंत आलेलो आम्ही. तिथून पुढे वरती भगवान शंकरांची पिंड आहे, पण खूप रिस्की आहे, पाऊस पण आहे, त्यामुळे आम्ही जात नाही. तिथून आम्ही पुढे तिथून 7 धबधब्याचा तिथे पुन्हा आम्ही चाललो. 7 सिस्टर चला 7 सिस्टर.
हात दाखवा सगळ्यांनी. मित्रांनो, ज्यांची ओळख वरपर्यंत आहे त्यांनी मला एक गोष्ट नक्कीच कळवा की हे तुमचं कधीपर्यंत क्लिअर होईल. 2 महिन्यानंतर हेच चेहरे तुम्हाला गणपतीच्या मंडळात काम करताना दिसतील. त्यात कागदोर माणूस हा दिसणार नाही. अजून कोण मामा येतो रे कधी कधी. त्याच्यात आहे बघ ना, तिकडे हे काम दिलं की मित्रांनो, ही आमची आहे मॅगी. ही 2 मिनिटापेक्षा कमी मिनिटामध्ये आपली तयार होते. 10 मिनिटं झाली अजून होतीच आहे. खूप पाऊस पडतोय आणि वारा सुद्धा भरपूर सुटलाय, त्यामुळे आम्ही काही न रिस्क घेता आम्ही परतीचा प्रवास सुरू केला आता. तर चला पुढे जाऊया. आता आम्ही उंजाच्या डोंगरावरून खाली उतरण्याचा निर्णय घेतला आहे, कारण का वरती खूप पाऊस आहे आणि धुकंसुद्धा आहे, त्यामुळे आपल्याला काही दिसत नाही आहे. आणि पुढच्या वेळी आपण परत एकदा हा प्लॅन करू आणि भेटूया आपण याच ठिकाणावरती परत एकदा. जिथनं आपण सुरुवात केली होती आपल्या आजच्या ट्रेकला, आपण तिथे आता रिटर्न आलो आहे. पण इथे चेंजिंगचा टेंट आणलेला आहे. आपण या घरासमोर थांबलो होतो आणि इकडनंच आपण चेंज करून आपण आता निघणार आहे आपल्या घराकडे. तर चला, आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.